नमस्कार मंडळी, आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 आणि जायकवाडी धरणाचे ताजे अपडेट्स आपल्या हाती आलेले आहेत। त्यानुसार जायकवाडी धरणामध्ये सध्या जो पाणी साठा आहे तो म्हणजे 93.50% इतका झालेला आहे। तर धरणामध्ये जी आवक सुरू आहे ती म्हणजे 11,547 इतकी चालू होती आणि या आवकमध्ये अजून 6,000 वाढ होऊन जवळजवळ 18,000 क्युसेस पाणी हे नाथसागरामध्ये दाखल होत आहे। मंडळी, पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने जोर धरल्यानं पुन्हा एकदा गोदावरी नदीला पूर परिस्थिती आहे आणि येणाऱ्या काही तासामध्येच पुन्हा एकदा जायकवाडी धरण हे 100कडे वाटचाल करत आहे। मंडळी, असाच जर पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये चालू राहिला आणि पाण्याची आवक जर वाढली तर कोण्याही क्षणी नाथसागरामधून गोदावरी पात्रामध्ये विसर्ग केल्या जाण्याची शक्यता आहे। तसा सतर्कतेचा इशारा सुद्धा गोदावरी नदी काठच्या लोकांना देण्यात आलेला आहे। मंडळी, असेच जायकवाडी धरणाचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।